नमस्कार मंडळी, मी पायल आणि माझ्या व्हॉइस अँड अँकरिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. सर्व मान्यवर, आज या सभागृहात उपस्थित असलेले आदरणीय प्रमुख पाहुणे, संस्थेचे माननीय पदाधिकारी, आदरणीय प्राचार्य महोदय, महोदया, उपप्राचार्य, सर्व सन्माननीय प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा क्षण खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठीच एक औपचारिक कार्यक्रम नाहीच आहे, तर विचारांची देवाणघेवाण, प्रेरणेचा प्रवास आणि संस्काराची पायाभरणी करणारा एक सुंदर असा सुवर्ण क्षण आहे. तर आजचा हा कार्यक्रम या भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक, प्रेमपूर्वक आणि अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत आहे. खरं तर आपल्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला 4 चांद लागले आहेत आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात नक्कीच स्मरणीय ठरेल, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव या मूल्यावरती उभी आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि दिशा दाखवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्यच नव्हे, तर आपलं सौभाग्य आहे. खऱ्या अर्थानं मी विनंती करते की आदरणीय सरांना यांनी कृपया मंचावर यावं आणि आदरणीय जे तुमचे मॅडम असतील त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. तर आपली उपस्थिती आमच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे. आपलं मनपूर्वक आभार. मित्रांनो, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग आणि म्हणूनच प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करतो. मी विनंती करते की आदरणीय प्रमुख पाहुणे, संस्थेचे माननीय पदाधिकारी आणि प्राचार्य महोदय यांनी कृपया दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावं आणि ज्ञानाचा, सकारात्मकतेचा हा दीप आपल्या सर्वांच्या जीवनात एक आत्मविश्वासाचा आणि यशाचा प्रकाश पसरावो, हीच सदिच्छा. आता कोणताही कार्यक्रम फक्त आयोजनाने नव्हे, तर त्यामागील उद्देशाने यशस्वी ठरतो. आजच्या कार्यक्रमामागील भूमिका, हेतू आणि दृष्टिकोन आपल्या समोर मांडण्यासाठी मी विनंती करते की आदरणीय सरांना यांनी कृपया प्रास्ताविक सादर करावं. त्यानंतर प्रास्ताविक संपल्यानंतर धन्यवाद सर, आपल्या शब्दांनी आजच्या कार्यक्रमाला एक स्पष्ट दिशा आणि अर्थ प्राप्त झाला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. मित्रांनो, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत अशा व्यक्तिमत्वाचा, ज्यांचं कार्य, ज्यांचा अनुभव आणि ज्यांचे विचार आपल्या सर्वांसाठीच नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत, असे आजचे आपले प्रमुख पाहुणे, आदरणीय जे तुमचे सर असतील ते, अशा व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्याची आपल्याला संधी मिळते, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. यानंतर मी विनंती करते की आदरणीय सरांना की त्यांनी कृपया आपले मौलिक, आपले अनुभव संपन्न आणि प्रेरणादायी विचार आपल्यासमोर मांडावेत. आणि शेवटी त्यांचं भाषण पूर्ण झाल्यानंतर सर आपल्या शब्दांनी आम्हाला विचार करायला, स्वतःला घडवायला आणि पुढे जायला नक्कीच प्रेरणा दिली. आपले मनपूर्वक आभार. आता मी विनंती करते की आदरणीय जे तुमचे सर असतील ते यांनी कृपया आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. यानंतर कार्यक्रमाचा समारोप. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचं, प्राध्यापकाचं, विद्यार्थ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज आपण इथे फक्त ऐकून जाणार नाही, तर मिळालेल्या विचारांना, प्रेरणेला आणि संस्कारांना आपल्या आयुष्यात नक्कीच उतरवू,
हीच एक अपेक्षा आणि यात सुंदर विचारांसह मी माझं निवेदन या ठिकाणी अँकरिंग थांबवते. धन्यवाद.